नमस्कार. जेजुरीचा खंडोबा देखावा भाग 6 मध्ये तुमचं स्वागत आहे. या भागात आपण एंट्रन्सचे डिझाइन बघणार आहे. तर चला सुरू करूया. एंट्रन्सच्या देवळीची आपण साईज ही आडवी 27 इंच घेणार आहे आणि हाईटलाही 72 इंच प्लस वरती 3 इंच अशी घेणार आहे. त्यानंतर 8-8 इंचच्या असं आपण वरची एक डिझाइन आणि पट्टीसाठी ठेवणार. यानंतर मी आडवं आपल्याला मेजरमेंट कसं डिवाइड करायचं हे सांगतो. तर पहिला पिलर हा आपला 7.5 इंचचा, त्यानंतर 27 इंचाची देवळी, त्यानंतर 6 इंचाचा परत मध्ये पिलर, त्यानंतर पुन्हा 27 इंचचं देवळी, त्यानंतर परत 6 इंचचा पिलर आणि परत 27 इंचची देवळी आणि परत 7.5चा पिलर येणार आहे. आता हा तर आपला स्टँड पहिलं तयार करून झालेला आहे. त्यामध्ये सुद्धा काही चेंजेस आहेत. तर मी ते तुम्हाला सांगतो कसे करायचे आणि का करायचे हे सुद्धा सांगतो. तर आपण ज्या मध्ये पट्ट्या लावल्या होत्या आपल्या एंट्रन्सच्या स्टँडला, त्याला आपला पुठ्ठा व्यवस्थित बसत नाहीये. आपल्याला हवा होता 4x6चा पुठ्ठा, पण आपल्याला भेटलाय 3x6चा पुठ्ठा. त्यामुळे याच्यामध्ये आपण आधीच्या पट्ट्या थोडा काढून त्या साईडला शिफ्ट करणार आहे आणि अजून 2 पट्ट्या म्हणजे फ्रंट साईडला 2 आणि बॅक साईडला 2 अशा 4 पट्ट्या आपण अजून एक्स्ट्रा लावून घेणार आहे. त्यामुळे आपला 3 फुटाचा पुठ्ठा हा व्यवस्थित उभा केला किंवा जर कट केला तर तो व्यवस्थित बसेल. तर मग आपण डाव्या बाजूने सुद्धा 3 फुटाची जागा सोडून मग या 2 गॅपमध्ये पुठ्ठे लावून घेणार आहे. त्याच्यामधलं अंतर आपलं हे 6 इंच किंवा 4-5 इंच आपण घेऊ शकतो. आता यामध्ये मी तुम्हाला एकदा क्लिअरली सांगतो की मी पट्ट्या कशा घेतल्या. यामध्ये डाव्या बाजूने आपण 3 फूट सोडायचं आहे. त्या 3 फुटाच्या आत एक उभी पट्टी लावून घ्यायची आणि तसंच राईट साईडने सुद्धा करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपला स्टँड तयार झालेला आहे. यानंतर आपल्या 3 देवळ्या आहेत बरोबर. फ्रंट साईडला 3 आणि बॅक साईडला 3 असे आपल्याला 6 पुट्टे कट करायचे आहेत. त्यासाठी 3x3 फुटाचा पुठ्ठा हे आपल्याला देवळीसाठी कट करायचा आहे. आता ही देवळी आपण अखंड तर नाही करणार आहे. आपण त्याचे 2 भाग करणार आहे. खाली ज्या उभ्या पट्ट्या येतात ते त्या वेगळ्या आणि वरती जी देवळी येते ती वेगळी. तर त्याच्यासाठी त्या देवळीसाठी आपण 3x3 फुटाचा पुठ्ठा कापून घेणार आहे आणि खाली उभ्या आपल्या जी साईज ठरली 7.5 किंवा 6 त्याप्रमाणे आपण तो पुठ्ठा उभा कट करून घेणार आहे. तर आत्ता या 3x3 च्या पुठ्ठ्यावरती आम्ही देवळी आखून घेणार आहे. ही देवळी आखत असताना आम्ही साईडला पहिलं तर बॉर्डर्स काढून घेतली. कारण आपल्याला काही पार्टमध्ये 7.5 साठी जागा सोडायची आणि काही भागामध्ये आपल्याला 6 इंचासाठी जागा सोडायची. तर आम्ही त्या पिलरच्या हिशोबाने आम्ही अशी बॉर्डर्स आखून मग त्याच्यामध्ये आपण देवळी ही आखून घेणार. यानंतर जेजुरीच्या एंट्रन्सनुसार मी आपली देवळी आखून घेतली आणि त्यानंतर त्याचे कटिंग करून घेणार आहे. देवळी ही व्यवस्थित आखून घ्यायची कारण हीच देवळी आपण आउटलाईन बाकीच्या याच्यावर ठेवून सुद्धा तीच कट करणार आहे. त्यामुळं एकच आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि बाकीचे तर आपण ॲज इट इज आउटलाईन काढून त्या कट करणार आहे. अशी ही पहिली आपण देवळी कट करून घेणार आहे आणि त्यानंतर मग अशा आपल्याला फ्रंट साईडसाठी 3 आणि बॅक साईडसाठी 3 अशा टोटल 6 देवळ्या ह्या कट करून घ्यायच्या. तर आपण पहिली देवळी ही ड्रॉ करून झाल्यानंतर त्याचे कटिंग झाल्याच्या नंतर आपल्याला बाकीच्या देवळ्या हे ते आधीच्या देवळीची आउटलाईन ठेवून ते ड्रॉ करून मग ती कट करायची. म्हणजे आपल्याला इथं वेगळं काही काढत बसायला लागणार नाही. देवळी तयार करून झाल्यावर वरती जो आडवा पार्ट आपल्याला लावायचा आहे आणि खाली ज्या उभ्या पट्ट्या आपल्याला लावायच्या आहेत त्या आम्ही ड्रॉ करून त्या कट करून घेतल्या. हे सगळं कटिंग करून झाल्यावर एकदा क्रॉस चेक करण्यासाठी मी जमिनीवर असं सगळे पार्ट्स ठेवून बघितले. हे झाल्यावर आपण सगळे एक-एक पार्ट्स करून लावायला घेतले. तर सुरुवात ही आम्ही देवळीपासून केली. आपण एका साईडची तिन्ही देवळ्या लावून घेणार आहे. आता आपण इथे मेन पार्ट लावतोय त्यामुळे इथं फेविकॉल न वापरता आपण हे सगळे पार्ट्स तारेनेच मागे जॉइन करून घ्यायचेत. एक साईडला आपण पूर्ण देवळी लावून घ्यायची. देवळी लावत असताना वरती आपण जी पट्टी आडवी आली आहे, आपण त्याला पहिलं तर तार लावून घेणार आहे आणि त्याच्यानंतर हे जे 2 आपले मध्ये पुठ्ठे जॉइन होतात आहेत, त्यांना सुद्धा आपण तार लावणार आहे. असे आपले तिन्ही देवळ्या लावून झाल्यानंतर आपण वरचा जो आडवा पार्ट आहे, ते लावायला घेणार आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, की हा असे तुकडे-तुकडे का लावतोय? तर मी त्याचंही कारण सांगतो. मी असा विचार केला, की जर आपण 3x6 फुटाचा जो मॅक्सिमम आपला पुठ्ठा आहे, तो आपण उभा जरी लावला, तरी त्यामध्ये मधला पार्ट जो आपण देवळी कट करणार आहे, जी ग्राउंडपासनं ती आपली 72 इंचापर्यंत येणार आहे, तो पुठ्ठा ऑलमोस्ट वेस्ट जाईल किंवा आपल्याला दुसरीकडे छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये तो यूज करायला लागणार आहे. मग त्यापेक्षा आपण जर एक पुठ्ठा घेऊन त्यालाच वेगळे पार्ट तयार केले, तर तो जास्त बेटर राहील आणि तो व्यवस्थितसुद्धा बसेल. म्हणून मग मी असे प्रत्येक पार्टचे हे कट करून त्याला मी जॉइन केलं आहे. असा हा आपला एंट्रन्सचा बेस तयार झाला आहे. आता ह्याला काही आपण डिटेलिंग करणार आहे, ते आपण पुढच्या भागात बघणार आहे. हा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक
शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.